नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्याकडून एक नवीन अपडेट आली आहे। तरी ते 27/2/2025 रोजी अपडेट आली आहे। त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की 9 जुलै रोजी होणाऱ्या सार्वत्रिक संपामध्ये कृती समितीच्या सर्व संघटना सहभागी असल्यामुळे अंगणवाड्यांचे सर्व कामकाज बंद करणार असल्याबाबत ही कायदेशीर नोटीस असणार आहे। त्यामध्ये काय काय आपल्या मागण्या आहेत सविस्तर संपूर्ण माहिती असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे। तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं राज्यव्यापी सार्वत्रिक संप असणार आहे। देशातील 10 केंद्रीय कामगार संघटना व क्षेत्रावर स्वतंत्र महासंघ यांच्या अखिल भारतीय संयुक्त मंचाच्या वतीने 20 मे 2025 रोजी सर्व विभागांमध्ये कामगार कर्मचाऱ्यांच्या सामायिक मागण्यांसाठी देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारले होते, परंतु देशातील गंभीर आपत्कालीन परिस्थितीमुळे ते पुढे ढकलण्यात आले होते व 9 जुलै रोजी करण्यास निर्णय घेण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीने या संपामध्ये संपूर्णपणे सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती राज्यातील उपरोक्त संयुक्त जी कृती समितीचा भाग आहे, तसेच अंगणवाडी कृती समितीमध्ये सर्व संघटना यांचे इथे सहभागी असणार आहे। याबद्दल संपूर्ण माहिती आहे। आता अंगणवाडी जे कर्मचारी आहे त्यांच्या मागण्या काय असणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यासाठी इथे वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत। त्यामध्ये पहिली मागणी काय आहे, त्याच्यानंतर अशा वेगवेगळ्या इथे मागण्या केल्या आहेत। तिथे दरवर्षी म्हणजे राज्य शासनाने मान्य केलेली काही मागण्या आहेत ते पूर्ण करायचे आहेत। तर सरकारने मान्य केल्या तर अंगणवाडी सेविकांसाठी व इथे मदतनीस ताईंसाठी हे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, कारण अंगणवाडी कर्मचाऱ्यांची हे मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे आहे। आपण बऱ्याच दिवसांपासून इथे स्ट्रगल करत आहोत। तर मागण्या काय असणार आहे, जे एकूण 10 मागण्या आहेत त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर इथे सांगितलं आहे की राज्य पातळीवरील तातडीच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत। सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅज्युटीबाबत निकालात म्हटलं आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांचा पूर्ण वेळ कायमस्वरूपी वैधानिक पदावरील कामासाठी दिला जाणारा मोबदला मानधन नाही तर वेतनच आहे व त्यांना ग्रॅज्युटी लागू करा। तसेच गुजरात उच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्याचा निकाल दिलेला आहे। या निकालानुसार अंगणवाडी सेविका मदतनीसांना वर्ग 3 व 4 च्या कर्मचारी घोषणा करून त्यांना त्याप्रमाणे वेतनश्रेणी, महागाई भत्ता, अन्य सेवा भत्ते तसेच ग्रॅज्युटी, भविष्य निर्वाह निधी व मासिक पेन्शन आदी सामाजिक सुरक्षा लागू करू। दुसरी मागणी आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीशी संपाच्या काळात व त्यानंतर वेळोवेळी झालेल्या वाटाघाटीमध्ये मान्य केल्यानुसार सेविका मदतनीसांना संपूर्ण 5,000 व 3,000 रुपये मानधन वाढ लागू करा। प्रोत्साहन भत्ता लागू करण्याच्या शासनाने एकतर्फी घेतलेला निर्णय मागे घ्या। राज्य शासनाने मान्य केल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या ग्रॅज्युटीची अंमलबजावणी करा। कृती समितीशी झालेल्या वाटाघाटीमध्ये मान्य केल्यानुसार मासिक पेन्शन योजना ताबडतोब मंजूर करून ती लागू करा। सेविकांच्या मुख्य सेविकापदी पदोन्नती निकष बदलून 10वी पास व 55 वर्षे वयोमर्यादा असलेल्या सेविकांना अर्ज करण्याची संधी द्यायची आहे। हे अशा 4 मागण्या आहेत। त्यानंतर इथे 5वी मेन मागणी आहे ते म्हणजे मुख्य सेविका पदांसाठी जी काही अर्ज करतेवेळी MSCIT प्रमाणपत्राची अट शिथिल करून त्यांना त्यासाठी 6 महिन्यांची मुदत द्या। 10वीमध्ये हिंदीऐवजी संस्कृत किंवा उर्दू विषय घेतलेले सेविकांना अर्ज करण्याची संधी देऊन त्यांना हिंदी परीक्षा पास करण्यासाठी 1 वर्षाची मुदत द्या। निकृष्ट दर्जाचे THR बंद करावं, त्याऐवजी गरम, ताजा, पूरक पोषण आहार किंवा कोरड्या धान्यांची पाकिट द्या। THR वाटपासाठी FIRSची अट रद्द करा। आहार वाटपासाठी आधार जोडण्याची अट रद्द करा। अंगणवाडीच्या विभागात राहणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना सर्व सेवा द्या। जी FIRSची जी अट आहे ते महत्त्वाचं आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून याच्यावरती वेगवेगळ्या बातम्यासुद्धा येत आहेत, आपण त्या पाहिल्या आहेत। आता जे काही उन्हाळ्याच्या सुट्टीत अतिउष्णतेमुळे किंवा गावी गेल्यामुळे बालकांची उपस्थिती ओढवते, त्यामुळे ते आहारापासून वंचित राहतात। त्यामुळे उन्हाळ्यात 2 महिने त्यांना शिजवलेल्या आहाराऐवजी कोरडा शिधा द्या। या काळात पोषण ट्रॅकरमधील फोटोची अट लावू नका। 1000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या विभागात लोकसंख्येनुसार नवीन अंगणवाडीचे मंजूर करा। दूरवरच्या वाड्या वस्त्यांसाठी लोकसंख्या निकष न लावता स्वतंत्र पूर्ण अंगणवाडी केंद्र मंजूर करा। ही अशी 8वी मागणी असणार आहे। व इथे 9वी व 10वी मागणी काय आहे, तर दरवर्षी उन्हाळी सुट्टीच्या तीव्रता वाढत चाललेली आहे, म्हणजे जे काही ऊन वाढत आहे अशा परिस्थितीत अंगणवाडीत काम करणे अशक्य होत असे तर उन्हाळ्याची 1 महिना संपूर्ण सुट्टी जाहीर करून त्या महिन्यासाठी कोरडा शिधा द्यावे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळात एकदा लग्न, पतीचे बदली, मुलांचे शिक्षण किंवा अशा अन्य महत्त्वाच्या कारणासाठी मागणीनुसार बदली मंजूर करण्यात यावी। महाराष्ट्र राज्य
अंगणवाडी कर्मचारी कृती समिती करत आहे. जे काही 10 मागण्या आहेत ते सरकारने नक्कीच इथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी म्हणजेच अंगणवाडी सेविका असो किंवा अंगणवाडी मदतनीस यांना नक्कीच मदत करायची आहे. संपाच्या प्रमुख केंद्रीय सामायिक मागण्यासुद्धा इथे दिलेल्या आहेत, ज्यामध्ये कामगार विरोधी मालक दर्जेन 4 श्रमहित ताबडतोब मागे घ्या व सर्व कामगार कायदे पुन्हा बदल करणे, जनतेच्या लोकशाही अधिकारांचे गळचेपी करणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपले न्याय मागण्यासाठी लढ्या हक्क गदा असणारे महाराष्ट्र विशेष सुरक्षा विधेयक मागे घ्यावे, अशा वेगवेगळ्या इथे मागण्या सुद्धा आहेत. परंतु आता जे 9 जुलै 2025 रोजी कर्मचाऱ्यांचं जे काही सार्वत्रिक संप होणार आहे त्यामध्ये नक्कीच इथे अंगणवाडी बहिणींनी म्हणजेच अंगणवाडी सेविकाताई असो किंवा मदतनीसताई असो यांनी नक्कीच इथे सहभाग व्हायचं आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीशी संपाच्या काळात व त्यानंतर वेळोवेळी झालेल्या वाटाघाटीमध्ये मान्य केलेल्यानुसार सेविका व मदतनीसांना संपूर्ण मानधन वाढू लागू करा, हे एक महत्त्वपूर्ण मागणी आहे. ते लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजे आहे. कारण अंगणवाडी मदतनीस असो किंवा जे काही सेविकाताई आहे त्यांच्या कामाप्रमाणे त्यांना वेतन मिळत नाही, त्यामध्ये त्यांचे मानधनमध्ये वाढ न झाल्यामुळे त्या नक्कीच नाराज आहे. तरी ते महत्त्वपूर्ण माहिती आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी ताई असो किंवा सेविकांपर्यंत इथे पोहोचवायचं आहे व आपल्या चॅनलला अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.